तहु वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्ण वन्दे जगद्गुरु श्रीकृष्ण वन्दे जगद्गुरु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवतहु। महानुभावपंथी ज्ञान या चॅनलवर आपण ऐकत आहोत. महानुभावपंथी यांच्याबद्दल जे ज्ञान ऐकत आहोत त्या विषयावर आपण बोलत आहोत. आज आपला विषय आहे की महानुभावपंथी उपदेशी यांची जबाबदारी काय आहे. समाजामध्ये जेव्हा महानुभाव पंथाबद्दल गैरसमज आहेत, आपण ज्यावेळेस संबंधियांमध्ये नातेगोत्यांमध्ये समाजामध्ये जेव्हा आपण वावरतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की महानुभावपंथी यांची संख्या तर कमी आहेतच, परंतु त्याच्यातलं ज्ञानसुद्धा त्यांना कमी आहे आणि त्यांच्यामुळे गैरसमजसुद्धा कमी आहेत. गैरसमज जास्त आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यांचे प्रमुख कारण काय आहे की पंथाबद्दलचे जे सामाजिक अज्ञान आहे, म्हणजे समाजाला या महानुभाव पंथाबद्दल सामाजिक दृष्टिकोनातून अज्ञान जास्त आहे. आणि जे आपले उपदेशी बांधव आहेत, ते नामधारक आहेत, त्यांनासुद्धा पंथाबद्दल अपुरं ज्ञान आहे. त्यांनीसुद्धा या पंथाबद्दल ज्ञान घेतलेलं नाही. की जेव्हा समाजात फिरण्याचा योग येतो त्यावेळेस त्यांनी जर विचारलं आपल्याला की महानुभाव पंथ म्हणजे काय बुवा, नेकटं महानुभाव पंथ एकच भक्ती का करतो किंवा इतरांची भक्ती का करत नाही, त्यांचा प्रसाद का घेत नाही, असे जे अनेक प्रकारचे जे काही शंका आहेत, त्यामध्ये त्यांना नामधारकाला पंथाबद्दल जे अपुरं ज्ञान आहे त्याच्यामुळं त्यांना काही सांगता येत नाही. यासाठी काय करावं लागेल तर उपदेशी व्यक्तीने उपदेश घेतल्यानंतर पंथाचे प्राथमिक ज्ञान घेणे गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण उपदेश घेतो त्यावेळेस आपण पहिले ज्ञान घेणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्राथमिक ज्ञान तरी पाहिजे की बुवा उपदेश का घ्यावा लागतो, कशासाठी उपदेश घेतात, उपदेश घेतल्याचा भावार्थ काय आहे, उपदेश घेऊन मग काय काय त्याचा नियम आचरायचा आहे, हे सुद्धा आपल्याला प्राथमिक ज्ञान पाहिजे. किमान पक्षी आपण जे आचरण करतो आहे त्याचं योग्य समर्थनसुद्धा करता आलं पाहिजे की आपण उपदेश घेतल्यानंतर काय काय आचरण आमचं आहे व आमच्या पंथामध्ये याचंसुद्धा आपल्याला समर्थन करता आलं पाहिजे. तरच आपल्याचा आचरणाचा उपयोग होईल. नाही तर मग काय होईल, पिछे से आए आगे धकाई. म्हणजे जसं आईवडिलांनी जर उपदेश घेतला असेल किंवा काका चुलत्यांनी आजोबांनी घेतला असेल, मागच्या पिढीच्या लोकांनी घेतला असेल, आणि त्याच्या संबंधाने जर आपण कधी उपदेश घेत असाल की परंपरा चालायला पाहिजे, आमचे घर उपदेशी आहे, आमची कुळ जी दैवत म्हणजे परमेश्वर आहे बुवा, मग आम्ही महानुभावपंथी आहोत, ती परंपरा चालायला पाहिजे म्हणून उपदेशी घेतला. आणि असं जर उपदेश घेतला असेल आणि कोणतंच नॉलेज नसेल, त्याला कोणतंच काही प्राथमिक ज्ञान नाही, कोणतंच ज्ञान नाही, तर मग त्याला एक असंच होणार की पिछे से आहे आगे धकाई. म्हणजे मागे येऊन येतं आहे आणि पुढंसुद्धा ढकलत जातं आहे. फक्त ते घेणं म्हणे उपदेश घ्यावा म्हणून घ्यावा, अशी अवस्था आपल्याला असेल तर पंथाबद्दल होणारे जे गैरसमज आहेत, पंथामध्ये जे गैरसमज वाढत आहेत किंवा वाढलेले आहेत, समाजामध्ये जे आपण फिरत असताना संबंधी नातेगोत्यांमध्ये जे वाढलेले आहेत, त्याची जबाबदार आपणच आहोत असे आपल्याला म्हणावं लागेल. कारण का आपणच त्यांचं ज्ञान घेत नाही. महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञान आपल्याकडं नसतं, महानुभाव पंथाचे ज्ञान आपल्याकडं नसतं. म्हणून नामधारकांना उपदेश घेतल्यानंतर काय करायला पाहिजे, ते दैवराटीचं जे फार कडू मिळालं ज्ञान आहे ते त्यांना मिळालं नसतं. कारण ते प्रयत्नही करत नाही आणि त्यांचे आईवडील त्यांना ते उपदेश घेतल्यानंतर त्या पोरांना प्रयत्न करू देत नाही, त्यांना कुठं पाठवतही नाही. जिथं ज्ञान मिळेल, जिथं आपल्या पंथाचं काहीतरी ऐकायला मिळेल अशा ठिकाणी ते पाठवत नाही. कारण या पंथाच्या पंथाबाबत काय आहे की त्यामुळे ते ज्ञान उपदेशी याला त्यांच्याकडून काढावे लागते, आहे की नाही. परंतु ती उपदेशीला जाण्यासाठी वेळ पाहिजे. पण आजच्या धक्क्याबुक्कीच्या जे विज्ञान युगामध्ये आपण काय करतो, प्रपंच सांभाळून वेळ काढावा लागतो. म्हणजे आपण प्रपंचामध्ये इतके गुरफडलेलो आहेत आणि आपल्या स्वतःला आपण इतकं बांधून घेतलेलं आहे की त्या प्रपंचाच्यामुळे आपल्याला वेळच मिळत नाही. आपण जर कधी मार्गामध्ये जाण्यासाठी किंवा कुठंतरी प्रवचनाला जाण्यासाठी, कार्यक्रमाला जाण्यासाठी, काही अन्नदानाची क्रियाला जाण्यासाठी जर आपल्याला वेळ काढता येत नाही, आपण ज्यावेळेस प्रपंचामध्ये खूप घुसून गेलेलो आहे आणि म्हणून प्रपंच सांभाळून वेळ काढायचे असेल आणि वेळ काढून अधिकरणाजवळ जाऊन ते ज्ञान काढायचे असेल तर त्यासाठी फार वेळ काढावा लागतो, त्याला प्रयत्न करावा लागतो. पण तो नामधारकास वेळ मिळत नाही. अधिकरणाजवळ जाऊन शास्त्र अभ्यास करण्यासाठी त्याला वेळ मिळत नाही.
आणि मार्गमंडळीतल्या जे जरड भिक्षुक आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना उपदेशीच्या घरी जाऊन ते बाळकडू पाजणे शक्य होत नाही. कारण ते ज्ञानी जे असतात ते जास्त फिरत नाही आणि ते प्रत्येकाच्या घरोघर जाऊ शकत नाही. मग त्यावेळेस त्यांना काय होतं, प्रॉब्लेम होतात आणि आपल्या घरी असे ज्ञानी आपल्याला लवकर भेटत नाही, येत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला ते परमेश्वराचे ज्ञान मिळत नाही आणि त्या ज्ञानाच्या अभावी आपल्याला शक्य होत नाही, म्हणून ज्ञान वाढत नाही. ऐका नाही. परंतु बालक जर म्हटलं त्याला दूध जसं प्यायला रोज द्यावं लागतं तरच त्याची वृद्धी होते, नाही त्याचं कुपोषण होऊन जातं. तशा प्रकारे जो उपदेशी आहे, नामधारक आहे, त्याला पंथाचे प्राथमिक ज्ञान घेणे फार आवश्यक आहे आणि त्याच्यामुळं त्याला ते प्रयत्न करावाच लागेल. त्यांच्या आईवडिलांना प्रयत्न करावा लागेल. त्याला मार्गामध्ये घेऊन जाणं, त्याला ज्ञानी लोकांकडे घेऊन जाणं, त्याला 2 गोष्टीचं सामाजिक ज्ञान देणं, आध्यात्मिक ज्ञान देणं, त्याला मित्रपरिवार कसा असावं, व्यसन कसं सोडावं याचं ज्ञान त्याला देणं, प्राथमिक ज्ञान त्याला देणं आणि नंतर मग ते ज्ञान वाढत वाढत त्याला तो पक्का करणं, हे कामसुद्धा आईवडिलांची सुद्धा जबाबदारी आहे. परंतु काय होतं की या पंथाच्या ज्ञानाच्या अभावी होणारे जे कुपोषण आहे, म्हणजे जे पंथ वाढत नाही आहे ते थांबवायचे, कुपोषण जर थांबवायचे असेल अज्ञान, तर पंथीय साधू संत यांच्यासुद्धा सहाय्याची गरज असते. साधू संतांची सुद्धा ही एक गरज आहे. त्यांना आदरपूर्वक दंडप्रमाण आपण करायला पाहिजे, विनंती करायला पाहिजे आणि त्यावेळेस त्यांना विनंती करून सांगायला पाहिजे की बाबा मला असं असं शास्त्र सांगा की या पंथामध्ये काय काय सोडावं लागतं, काय काय नियम आहेत, काय नाही, असं सांगावं लागतं, आहे का नाही. परंतु तिथं आपण त्यांना आदरपूर्वक दंडोत करून ते विचारायला पाहिजे. तर आमच्या चक्रधर स्वामींनीसुद्धा पूर्वार्धात आपल्या अधिकारी जीवांचा शोध घेऊन त्यांच्याकडून विधी करून घेतलेले आहेत. जसं परमेश्वराने सुद्धा अवतार घेतला चक्रधर स्वामीजीने आणि त्यावेळेस ते महाराष्ट्र भ्रमण करतात, आर्तापती भेटतात, आर्तवंतशी वाडोवाडी घेऊन येतात, अनेक घरामध्ये जातात, भिक्षा मागण्याच्या निमित्तानं जातात, ज्याच्या जसा अधिकार त्याला तसं काढतात, पात्रता नसेल त्याला ज्ञान देतात. अशी गोष्ट स्वामींनी स्वतः केलेला आहे. शोध घेऊन त्यांचे विधी करून त्यांनी घेतलेले आहेत, त्यांची पात्रतासुद्धा वाढवली आहे. म्हणून या न्यायाने भिक्षुकांनीसुद्धा आपल्या शिष्यांच्या मध्ये भेट घेतलेल्या पाहिजे आणि गुरुलासुद्धा भेटायला शिष्यांनी यायला पाहिजे. भेट काळात त्यांची शंकाचे निरसनसुद्धा केलं गेलं पाहिजे. त्यांनी जे शंका विचारल्या त्यांचे निरसनसुद्धा आपण करून घेतलेलं पाहिजे. तर काय विचारावे ते शिष्याला कळत नाही. एखादा शिष्य असं की त्याला काय विचारावं ते माहिती राहत नाही, तेव्हा गुरूंनीच त्यांना प्रश्न करायला पाहिजे की काय करावं, कसं करावं. उपदेश घेतला तू स्मरण करतो का, चिंतन करतो का, देवपूजा करतो का, आरती करतो का, दंडवत करतो का, साधू संत आले त्यांना बोलवतो का, त्यांना दंडवत करतो का, त्यांना काही विचारतो का, असं सुद्धा आपण शिष्याला विचारलेलं पाहिजे. आणि असं जर आपण त्यांना प्रश्न करत राहिलो, शिष्यांना विचारत राहिलो, तर ज्ञानाची पातळी त्यांच्यात तपासली पाहिजे की यांना किती ज्ञान आहे, किती आता आवड झालेली आहे. त्यानुसार त्यांना ज्ञानामृतसुद्धा आपण दिलं गेलं पाहिजे आणि नंतर मग त्याला परमेश्वराचं शास्त्रसुद्धा पुढचं दिलं गेलं पाहिजे. तर त्या पंथाच्या दृष्टीने सुद्धा खूप हितकारक होईल. आणि शिष्याने काही ज्ञान ग्रहण केल्याशिवाय त्यांच्याकडून काही स्वीकारणार नाही अशी सुद्धा अट घातली पाहिजे. जर मी तुमच्या घरी येतो म्हणजे साधू संतांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मी तुमच्या घरी येतो, परंतु मी सत्संग करणार, 2 गोष्टी ज्ञानाच्या सांगणार, ते तुम्हाला ग्रहण करावं लागेल तरच मी तुमच्याकडे जेवणार, असं सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे. कारण नामधारकावर त्यांचे एक प्रकारचं जेवण करून घेतात, शास्त्राच्या 2 गोष्टी ऐकत नाही, त्यांच्या घरी जातात, उपदेशी बोलवतात बाबा लोकांना आणि त्यांचं आपल्याला काही ऐकायला मिळत नाही, आपल्याला शंका निरसन होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला दोष लागू शकतात. त्यांच्यामुळं अधिकृती दोषाबद्दल समस्त साधू संतांची क्षमा मागायला पाहिजे आणि ते साधू संतांकडून दंडवत करून त्यांना विचारायला पाहिजे. जर ते वरिष्ठ असतील तर अधिकृती करत असेल त्यांच्याकडून माफी मागून घ्यायची आणि त्यांना 2 गोष्टीचे शास्त्र आपण विचारायला पाहिजे, असं आहे ते. आणि संत भिक्षुकांनीसुद्धा वेळोवेळी पोथी वाचनाचे ज्ञानामृत देण्याचे कामंसुद्धा ते करत असतात. तसं नामधारक व वासनिक त्या ठिकाणी हजरही असतात. बघा, भरपूर ठिकाणी सत्संग चालतात, प्रवचन चालतात, पोथ्या चालतात, परंतु नामधारकसुद्धा त्या ठिकाणी खूप बसलेले असतात. परंतु त्या पहिलीतल्या वर्गात जसं बसलेले आहेत, त्या पहिलीतल्या मुलगाने PhD पदवी त्या वर्गाला बसावे अशी असते. म्हणजे ते जे शास्त्र सांगतायत ते सुद्धा हाय लेवलचं आहे, ब्रह्मविद्याशास्त्र आहे आणि ते शास्त्र आपण जेव्हा सांगतो त्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये ते काही घुसत नाही आणि त्याच्यामुळं त्यांना ते बारीक बारीक गोष्टी जेव्हा ऐकायला मिळतील,
पंथ उपदेश घेतल्यानंतर उपदेशीने काय आचरण करावं, बारीक बारीक गोष्टीपासून त्यांना ऐकायला जर भेटलं तर त्यांच्या डोक्यामध्ये थोडं थोडं घुसेल आणि ते ज्ञान वाढत जाईल. तेव्हा नामधारकांची सुद्धा स्वतंत्रपणे त्यांच्यासाठी मेळावे आयोजित करून म्हणजे सत्संगासाठी सुद्धा एकमेकाला गोळा करायला पाहिजे. तालुका जिल्ह्यावाईज एकत्र बसून प्रत्येकानं सत्संग घेतलं गेलं पाहिजे आणि सत्संग घेतल्यानंतर ठिकाण निवडून आपल्याला 8 दिवसात 4 दिवसात जसं आपल्याला जमेल सर्वांनी गोळा करून त्या ठिकाणी साधू संताला बोलवून त्यांच्याकडून सत्संग करून गेले. शास्त्राचं मार्गदर्शन ऐकणे आणि ऐकल्यानंतर ते मनपूर्वक ऐकणे आणि ऐकल्या आचरण करणे हे सुद्धा आपल्याला पंथाचं काय आहे ज्ञानाची भर होईल. म्हणून त्या स्वतंत्रपणे त्यांच्यासाठी मेळावे घ्यायला पाहिजे. आयोजित करून सामान्य ज्ञान दिलं गेलं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ते आपल्या सुटून जातील. म्हणजे आपल्याला जी काही अज्ञानता येईल समाजामध्ये जे आपण फिरणार आहेत, इकडे तिकडे वावरणार आहोत, अन्य लोकांकडे जाणार आहोत, संबंधी नातेवाईकांकडे जाणार आहोत, काही कार्यक्रमांमध्ये जाणार आहोत, तर आपल्याला ज्यावेळेस ते आपण समाजामध्ये फिरणार त्यावेळेस ते अडथळे जे आपल्याला येणार आहेत, अडचणी येणार आहेत ते आपल्याला येणार नाहीत. म्हणून आपण असं शंका जे काही असतील त्यांचं निरसन केलं गेलं पाहिजे. म्हणून कारण अन्य पंथाचा दृष्टिकोन जो आपल्यामध्ये आहे, समाजामध्ये जे इतर पंथीय लोक आहेत त्यांच्या मानवा पंथाबद्दल काही समस्या शंका आहेत आणि त्यांनाही त्यांचं निरसन करणं फार भाग आहे. कारण त्यांचे गैरसमज झालेले आहेत की हा मानवा पंथ वेगळा वागतो, एकटा राहतो, खाणं पिणं करत नाही, यांचे नियम कठोर आहेत, असे त्यांच्यामध्ये गैरसमज आहेत आणि त्या समस्या शंका आहेत त्यांच्याबद्दल उपदेशी बंधू लोकांनीच जास्त प्रमाणात येत असतो आणि त्या लोकांचा संबंध ते उपदेशी लोकांचा जास्त येत असतो. संन्याशीपेक्षा उपदेशी लोकांचाच जास्त संबंध या अन्य लोकांशी येतो आणि त्यामुळे अशा शंकांना उपदेशी लोकांना तोंड द्यावं लागतं. कारण साधू संत तर आपल्या आपल्या मार्गात राहतात, फिरस्तीवर राहतात आणि साधूला कोण ते अन्य लोक जास्त विचारत नाही. पण आपले जे संबंधी नातेगोते आहे, समाज आहे, तो आपल्याला उपदेशींनाच विचारत असतो आणि ज्यावेळेस उपदेशींना विचारतो त्यावेळेस तो उपदेशींना जर ज्ञान नसणं तर ते सुद्धा भरकटून जातात. म्हणून उपदेशी लोकांनाच तोंड द्यावं लागतं त्यांच्याशी. म्हणून उपदेशी लोक आपल्या आपल्यापरीने उत्तर देतात, पण काही उत्तरे देण्याचे टाळतात, काही सांगतच नाही आणि त्यांच्या शंका परंपरागत ठराविक असतात. त्यांचे निरसन प्रत्येक नामधारकात करत आलेच पाहिजे. म्हणून त्यांना जे शंका विचारल्या त्यांचे निरसन आपण करायला पाहिजे, पण आपल्या सोप्या भाषेत चांगले समजून त्यांना सांगता यायला पाहिजे. ऐका तर अशा या शंका आहेत. मग त्यामध्ये ते लोक विचारतात काही की मानवापंथी लोक देवीदेवतांच्या देवळात का जात नाही बुवा, त्यांची पूजा का करीत नाही, देवी देवतांचा किंवा सत्यनारायण असेल, श्राद्ध असेल, यांचे प्रसाद का घेत नाही, किंवा सुतक काळामध्ये ज्या घरचे अन्न पाणी का खात नाही, भरला संसार सोडून संन्यास का घेऊन टाकतात, लग्न कार्यात देवता विधी का करत नाही, कसा चालतो, अमुक व्यक्तीला चालते तुम्हालाच चालत नाही, असे काही इत्यादी प्रश्न आहेत. आणि ते समाज आपल्याला असं विचारत राहतो आणि विचारल्यामुळे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी एखादा उपदेश जर सापडला तर त्याच्यावर बरीच शंकाचा भडीमार होतो. कारण तो एखादाच उपदेश सापडतो आणि हजारो लोक तिथं गर्दी राहते. कारण उपदेशी कमी आहेत, पंथाचे लोक कमी आहेत आणि त्याच्यामुळे तो उपदेशीवर सर्व 100 लोकांचा भार पडतो. मग तू का खात नाही, का करत नाही, तू एकीच भक्ती का करतात, असं करतात, तुम्ही वेगळे आहेत, तसं आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या शंकांचा भडीमार होऊन जातो आणि तो जन समुदाय आणि आत्मविश्वास यांच्या अडचणी त्याला तिथं येऊन जातात. त्याचे धैर्य खचून जातो, तो एकटा पडून जातो आणि कशी वेळ निभवावी लागेल याचा विचार त्याला करावा लागतो. म्हणून त्याला शंकाचे निरसन करता आलं पाहिजे. तर अशा ठिकाणी आपण तिथं पक्क झालं पाहिजे आणि पक्क झाल्यामुळेच आपल्याला परमेश्वर आपल्याला तिथं सहकार्य करेल. तुम्ही जर तुमचे कठोर आणि आचरणशील असाल, तुमचा नियम पाळला असेल, उपदेश घेतल्यानंतर तुम्ही जर एकच परमेश्वराची भक्ती केली असेल, त्याचं जर तुम्ही कठोर आचरण करत असाल, धैर्यशाली असाल आणि धडमडीत वृत्तीचा नसेल की मी परमेश्वराचा आहे, परमेश्वराचंच करेल, परमेश्वराचं कितीही लोक मला काही बोलू द्या, असं जर केलं आणि त्यावेळेस जर त्या लोकांनी जर त्यांना विचारलं तर त्याने जर सुंदर प्रकारे त्यांना जर कधी गीतेतून किंवा परमेश्वराच्या याच्यातून शास्त्रातून प्रेमानं जर त्यांना समजून सांगितलं दाखले देऊन तर नक्की त्यांचं निरसन होऊन जाईल थोडंसं आणि ते त्यांच्या नांदी लागणार नाही. त्याच्याजवळ त्याला ते घडी त्या विचाराच्या भानगडीत पडणार नाही. ते म्हणतील त्यांचा आचार आहे, त्यांचं आचरण आहे, त्यांच्या मागे लागू नका. तर अशा प्रकारे आपल्याला ती शंका निरसन करता आला पाहिजे. तर अशा प्रकारे या परमेश्वराने जे आपल्याला परमेश्वराचा मार्ग आहे, महानुभाव पंथ आहे, श्रेष्ठ पंथ आहे, याच्यामध्ये आपण उपदेश घेतला, नामधारक झालो, वेदवंत झालो, बोधवंत झालो किंवा अनुसरलेले असतील, सर्व जे काही ते परमेश्वर प्राप्तीसाठी तळमळ करत आहेत, आत्म्याच्या कल्याणासाठी तळमळ करत आहोत. परंतु आपल्या परमेश्वराला आपण सोडू नये
आपल्या परमेश्वराचे आपण सोडू नये. आपण परमेश्वर आपलं प्रेम करावं, आपल्या पंथावर आपलं प्रेम करावं आणि त्या पंथाची कोणी कमी करू नये म्हणून याच्यासाठी सुद्धा आपण दक्ष राहावं. त्या पंथासाठी कोणाला आपल्याला जर शंका विचारल्या तर त्यांना निरसनसुद्धा करता आलं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपण ज्ञानसुद्धा करायला पाहिजे समाजात फिरायला. म्हणून आपल्याला अशा अनेक प्रकारच्या शंका असतात. या शंका ज्या आहेत या निरसन करणं भाग आहे. तर आता या महानुभावपंथीय ज्ञान या चॅनेलवर आपण महानुभाव पंथाबद्दलचे ज्ञान ऐकत आहोत. तर असे ज्ञान आपण आणखी ऐकणार आहोत पुढच्या भागामध्ये. तर या भागामध्ये एवढंच आपण ऐकू. पुढच्या भागात पुढचं घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.